नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत लसूणी चटणी। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी बॅडगी मिरची, अर्धी वाटी लसूण, अर्धी वाटी दही, 1 टेबलस्पून धनापूड, 1 टीस्पून जिरेपूड, 2 टेबलस्पून तेल, लाल तिखट 1 टेबलस्पून आणि चवीनुसार मीठ। सर्वात अगोदर आपण एका कढईमध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे। पाणी चांगलं गरम होऊन द्यायचे। नंतर आपल्याला ते बॅडगी मिरचीमध्ये ते घालून घ्यायचे, जेणेकरून बॅडगी मिरची आपली मऊ पडली पाहिजे चांगली। अगदी चांगली मऊ झाली की आपण ती मिक्सरमध्ये टाकणार आहे। त्याच्यासोबत आपण जी अर्धी वाटी लसूण घेतलेली ती सुद्धा आपण पूर्ण घालून घेणार आहे आणि मिक्सरला बारीक करून घेणार आहे। तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल घेतलेले ते घालायचं आहे। त्याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेली मिरची आणि लसूण ते घालून सतत हलवत राहायचे। आता वरून चवीनुसार मीठ घालायचे। लाल तिखट, इथे बॅडगी मिरची असल्यामुळे तिखटपणा नसल्यामुळे आपण लाल तिखट घालतोय। जिरेपूड, धनापूड घालायची, हलवत राहायचे। मिश्रण आपलं करपू द्यायचं नाही आणि वरून आपण दही घालणार आहे। हे आपलं मिश्रण सतत हलवत राहायचे, अगदी चांगलं सुकेपर्यंत हलवत राहायचे। ही चटणी चवीला खूप छान लागते, चविष्ट लागते। आपल्याला अगदी भाजी नसेल तेव्हाही आपण फक्त ही चटणी खाऊ शकतो। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।